नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, नैसर्गिक आपत्ती, कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे पिकांचं होणारं नुकसान, अशा पिकांच्या होणाऱ्या नुकसानीत आर्थिक आधार म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात टिकून राहण्यासाठी म्हणून त्यांचं उत्पन्न स्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली जाते. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. आजच्या भागामध्ये आपण अशाच एक महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे आंबा पीक विमा योजना. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले सहभागी मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांचे परिचित श्री विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिक, महाराष्ट्र राज्य, पुणे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आपल्या सर्व टीमकडून मनपूर्वक स्वागत. मुळातच सर सांगावं की प्रधानमंत्री पीक विमा योजना ही जी काही विमा योजना आहे ही कोणत्या उद्देशाने सुरू झाली? जगात जर बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये शेती आधारित लोकसंख्येचं प्रमाण प्रचंड आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपण जर आर्थिक स्वरूपामध्ये जर बघितलं तर शेती आणि सर्वसाधारण ही जी काही शेती संलग्न क्षेत्र आहेत त्याचा एकूणच भारताच्या उत्पन्नामध्ये सर्वसाधारणपणे 17 ते 18% वाटा आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास तो 11 ते 12% दरम्यान जो आहे तो वाटा आहे. हा आर्थिक सहभाग जरी कमी झाला असला, म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जवळपास 50% पेक्षा जास्त होता, परंतु तो कमी कमी होत गेला कारण आपण औद्योगिक आणि सेवा क्षेत्रावर भर देत गेलो. आणि आपली विकासाची संकल्पना होती की जी काही शेतीवर आधारित लोकसंख्या आहे तर त्यांना शेती व्यतिरिक्त उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये रोजगारासाठी वळवावं. खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले, पण लोकसंख्येमध्ये आपली वाढही खूप झाली. म्हणजे जे 35 कोटी आपण होतो ते आज जवळपास आपण 121 कोटी 22 कोटीपर्यंत आपण जाऊन पोहोचलो आहोत. आणि आज देखील देश पातळीवर जवळपास 70% लोक, 68 ते 70% लोक शेतीवर आधारित आहे. म्हणजे शेतीवर आधारित पूर्वी जे 80% लोक होती, 70% लोक होती, तर त्यात फारसा फरक नाही, 10% फरक पडला. त्याच्यामुळे आजही आपल्या बहुसंख्य लोकसंख्या ही चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहे. देशात आपल्या राज्यामध्ये जवळपास 55% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. म्हणजे आपल्या राज्याची एकूण 2011 साली सर्वसाधारणपणे 11-11.5 कोटी लोकसंख्या होती, ती आता 13-13.5 कोटी झाली असेल. तर त्याच्यापैकी जर 55% जर म्हटलं तर साधारणतः 6-6.5 ते 7 कोटीपर्यंत लोक आजही शेतीवर आधारित आहेत. नक्कीच. आणि महाराष्ट्र राज्यातली शेती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे एक पर्जन्यधारी शेती आहे. म्हणजे आपला मोसमी पाऊस जो येतो तर त्याचं आगमन, त्याच्या पडणारी एकूण क्वांटिटी, पावसात पडणारा खंड, अशा विविध अतिवृष्टी, ढगफुटी, अशा विविध कारणांमुळे शेती पिकांचं नुकसान होतं. त्याचबरोबर आपली जी काही फळपिकं आहेत त्यांचं देखील नुकसान होतं. तर त्याच्यामुळे ही जी काही विमा आहे, विमा योजनेचे जनकच आपल्या राज्यातले आहेत. श्री दांडेकर म्हणून जे आहेत हे विमा योजनेच्या संकल्पनेचे जनक आहेत. आणि राज्यात 1983-84 पासून विमा योजना राबवण्यात आली, परंतु त्याच्यात कालापाने जे बदल करण्यात आले, त्याच्यानंतर 1999 साली राष्ट्रीय कृषी विमा योजना आली, जी भारत सरकारच्या माध्यमातून आली. 2015-16 सालापर्यंत तीच आली. त्याच्यानंतर 2016 पासून जे आहे खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आज आपण चर्चा करतोय तर ती आली. त्यालाही जवळपास आता 6 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे हे जे काही आपल्याकडे पर्जन्यधारित शेती आहे त्याच्या उत्पन्नामध्ये अशाश्वतता खूप आहे. म्हणजे पाऊस पडला, नाही पडला, कीड रोग पडले, अतिवृष्टी झाली, नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि ते शेतकऱ्याचं पूर्ण अर्थाने जीवन ते शेतीवर अवलंबून आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर नुकसान जर झालं तर मग त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेलं असतं, काही हात उसने कर्ज घेतलेलं असतं, त्याच्यामुळे तो आपत्तीत सापडतो. आणि एकंदरच त्याचं जीवन जे आहे ते आर्थिकदृष्ट्या आपत्तीत सापडल्यामुळं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देणं हे खरं तर ह्या पीक विमा योजनेचं प्रामुख्याने हा उद्देश आहे.
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्की सर, कारण खूप महत्त्वाचं आहे की शेतकरी बांधवांना एक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना चालवली जाते. बरोबर. मग आजचा आपला जो काही विशेष म्हणून हा विषय आहे तो म्हणजे आंबा पीक विमा योजना. तर मुळातच ही आंबा पीक विमा योजना काय आहे? खरं तर आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य हे केवळ सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर शेतीच्या दृष्टिकोनातून देखील म्हणता येईल. जसे ठिबक सिंचन संचय योजना आहे, याची योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा सुरू झाली देशामध्ये 1986-87 सालापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. त्याच्यानंतर 1990 सालापासून फळबाग लागवड योजना, रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना सुरू झाली. ती त्याच्यानंतर मग देश पातळीवर राष्ट्रीय फळविकास योजना म्हणून ती राबवण्यात आली. आणि तशाच पद्धतीने ही विमा योजना जी आहे ती विमा योजना तर सर्वसाधारण चालू होती, पण 2011-12ला आपण प्रायोगिक तत्त्वावर फळपिकांसाठी विमा योजना या ठिकाणी लागू केली. आणि त्याच्यानंतर 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही हवामान आधारित पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना या नावाने ती राबवली जाते. याच्यामध्ये आपल्याकडे एकूण फळपिकाचे 3 हंगाम असतात. मृगबहार म्हणजे मृग नक्षत्र ज्यावेळेस 7 जूनला सुरू होतं त्यावेळी सर्वसाधारण ज्याला फुलं येतात तर त्याला मृगबहार समजलं. त्याच्यानंतर हस्तबहार ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान हस्त नक्षत्र ज्यावेळेस असतं तर त्यावेळेस ज्याला फुलं येतात, अत्यंत कमी आहे हा बहार, परंतु तो हस्तबहार. आणि तिसरा बहार आंबिया बहार म्हटलं जातं. आंबिया बहार म्हणजे आंब्याला ज्यावेळेस बहार येतो साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्यावेळेस जी फळांना फलधारणा वगैरे होती तर असं आंबिया बहार. तर आपल्या इकडं मृग आणि आंबिया बहार ह्या 2 प्रमुख हंगामामध्ये जे आहे ते फळपिकांसाठी विमा योजना राबवण्यात येते. त्यात मृगबहारामध्ये वेगवेगळी फळपिकं आहेत आणि आंबा ज्याच्याविषयी आपण चर्चा करणार ते आंबिया बहार, ज्याच्या नावावरूनच हे पडलं आहे. याच्यामध्ये केवळ आंबाच नाही तर एकूण जवळपास 9 प्रकारची फळपिकं आहेत ज्या आंबिया बहारमध्ये आपण संरक्षण देतो. त्याच्यामध्ये संत्रा आहे, मोसंबी आहे, काजू आहे, डाळिंब आहे, तुमचा आंबा आहे, केळी आहे, द्राक्ष आहेत, स्ट्रॉबेरी आहे, पपई आहे, अशी 9 प्रकारची पिकं आहेत. पण याच्यामध्ये आंबा पिकाचं जर बघितलं तर हंगाम हा कोकण हंगाम हा वेगळा असतो आणि उर्वरित महाराष्ट्र वेगळा असतो. आपण जर बघितलं तर आता आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत आणि आत्ताच कुठेतरी पेपरला बातम्या येतात की कोकणातली आंब्याची पहिली पेटी जी आहे ती बाजारात आली आहे. वास्तविकता कोकणातला आंबा हा सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिलच्या दरम्यान नियमित हंगामाप्रमाणे यायला पाहिजे, परंतु आता शेतकरी देखील हंगाम मॉडिफिकेशन करायला लागले आणि आधी पिकं घ्यायला लागली. जशी रमजानच्या निमित्ताने द्राक्षाचं उत्पादन घेतलं, कलिंगडाचं उत्पादन घेतलं, तसं आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. तर कोकणातला हंगाम हा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा लवकर असतो. त्याच्यामुळे कोकणातले जे काही आंबा धारक शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी जी विमा योजना आहे त्याच्यात भाग घेण्याचा अंतिम दिनांक हा सर्वसाधारणपणे 30 नोव्हेंबर आहे. कारण 1 डिसेंबरपासून ट्रिगर सुरू होतो कोकणातला. परंतु कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र जे आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 31 डिसेंबर हा अंतिम भाग घेण्याचा अंतिम दिनांक आहे आणि 1 जानेवारी 2023 पासून हा कालखंड जो आहे विम्याचा हा सुरू होतो. सर्वसाधारणपणे 31 मे 2023 पर्यंत हा कालखंड असतो. ज्या पद्धतीने आपण म्हणालात की आंबा पीक विमा योजना आणि याचा आंबिया बहार हा खूप महत्त्वाचा आंबिया बहार आहे. या आंबिया बहाराचा विचार करता आणि आंबा पिकाचा विचार करता म्हणून या विमा योजनेमध्ये आंबा पिकाचं नेमकं कोणत्या नुकसानीचं संरक्षण दिलं जातं? आतापर्यंत कसं होतं की नुकसान झालं तर सर्वेक्षण करून सर्वे तुम्ही तुमच्या व्हेकल इन्शुरन्समध्ये घ्या, गाडी ठोकली, ॲक्सिडेंट झाला तरच त्याचं सर्वेक्षण करून हे होतं. इतर पिकांच्या बाबतीमध्ये म्हणजे बाजरी, ज्वारी, भात त्याच्यावरती सर्वेक्षण करून किंवा पीक कापणी प्रयोग आधारित होतं. पण फळपिकांच्या बाबतीत तसं नाही आहे. ही एक वेदर ट्रिगर बेस्ड योजना आहे. जशी हवामान आधारित त्याच्या नावातच आहे तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात नुकसान नाही तर वातावरणातला जो काही बदल आहे म्हणजे कमी तापमान, जास्त तापमान, अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचे वारे हे जे हवामान धोके आहेत ह्या हवामान धोक्यांपासून आंबा पिकाचं नुकसान होतं. म्हणजे एक पर्टिक्युलर हवामान उदाहरणतः अवेळी पाऊस जर म्हटलं तर पाऊस हा एक्सपेक्टेड नसतो, परंतु 1 डिसेंबरपासून जे आहे ते 31 मेपर्यंत कधी जर अवेळी पाऊस जर पडला तर त्याच्यामध्ये आंब्याच्या फ्लोऱ्यावर त्याचं नुकसान होतं, आंब्याच्या फळांचं नुकसान होतं. तर एक पर्टिक्युलर त्या ठिकाणी जे आहे तर 5 मिलीमीटर पाऊस जर पडला तर इतकं नुकसान भरपाई असा अवेळी पाऊस आहे. दुसरा जो आहे तो कमी तापमानाचा आहे. साधारणतः जानेवारीपासून तर फेब्रुवारीपर्यंत कमी तापमान असतं. पण कोकणामध्ये जर 13 डिग्रीपेक्षा जर कमी तापमान जर झालं तर मग चिलिंग इंजुरी वगैरे होते, आंबाला त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स त्याच्यात तयार होतात. त्याच्यामुळं ते टेम्परेचर जर 13 डिग्रीपेक्षा कमी जर झालं तर आंब्याला काही नुकसान भरपाई दिली जाते. त्याच्यानंतर जास्त तापमानामध्ये मग मार्च महिन्यामध्ये साधारणतः जास्त तापमान होतं. तर मार्च महिन्यामध्ये साधारणतः 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जर झालं मार्च-एप्रिल महिन्यामध्ये तर मग आंब्याला वर विपरीत परिणाम होतो, साखर निर्माण होतो, त्याच्यानंतर फळाची प्रत खालावते, फळगळ वगैरे होते. तर अशा पद्धतीने आंब्याला हे जे आहे याच्यापासून संरक्षण दिलं जातं. आणि चौथा जो आहे तो आहे गारपीट. गारपीट ही काही नियमित नसते, परंतु फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत जर गारपीट जर घडली, गारपीट हा कसा आहे हा मोजता येणारा इंडिकेटर नाही आहे. म्हणजे बाकीचे आपण जे चर्चा केली त्यावेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा हे जे आहेत तर शासनाने प्रत्येक महसूल मंडळ पातळीवर
हे AWS म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्र हे बसवलेलं आहे आणि ज्याचा डाटा उपग्रहाच्या माध्यमातून किंवा मग GPS टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जो आहे तो थेट सर्व्हरला येतो, ज्याच्यामध्ये कुठेही ह्युमन इंटरफेरन्स नसतो आणि तो डाट्यावर आधारित हे रिडिंग्ज येतात की त्या ठिकाणी त्या कार्यक्षेत्रामध्ये काय झालेलं आहे. परंतु जी गारपीट आहे ती मोजता येत नाही. मग गारपीट जर झाली तर मग शेतकऱ्यांनी ती गारपीट झाल्यापासून 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला टोल फ्री क्रमांक किंवा केंद्र सरकारचं क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे याच्याद्वारे किंवा तेही शक्य जर झालं नाही तर फिजिकल फॉर्मॅटमध्ये एक इंटिमेशनचं कागद आहे तो कागद तालुक्याला जे विमा कंपनीचं ऑफिस आहे तर त्याच्यामध्ये किंवा ते सापडलं नाही तर कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये तो द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग त्या बागेची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात येतं. असं स्वरूप आहे याचं. जसं तुम्ही म्हणालात की वातावरणातील घटकातील बदल झाल्यामुळं पिकावरती परिणाम होतो, मग फुलोऱ्यावरती असेल, फळावरती असेल, तर मग हे जे काही वातावरणातील बदलते घटक आहेत ह्या बदलत्या घटकांचा धोका कसा निश्चित केला जातो? अत्यंत रास्त प्रश्न आहे की नेमकं हे का ठरवलं जातं. म्हणजे कोकणाच्या बाबतीमध्ये जे आहे ते अवेळी पाऊस, सर्वसाधारणपणे एक दिवस जर 5 मिलीमीटर पाऊस जर पडला तर त्यांना 7,000 रुपये नुकसान भरपाई आहे. तो जर तुमचा सलग 2 दिवस जर पाऊस जर पडला तर जवळपास 12,600 रुपये नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाते. ती साधारणतः 1 जानेवारी ते 31 मार्च ह्या पिरियडमध्ये. पण एप्रिल महिन्यामध्ये पावसाचा ट्रिगर आहे तो 10 मिलीमीटर पावसाचा ट्रिगर आहे. तर एक दिवस 10 मिलीमीटर पाऊस जर पडला तर 8,500 रुपये आणि 2 दिवस पडला तर 15,400 रुपये असा आहे ट्रिगर. याच्यात जे कोकण कृषी विद्यापीठ आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी संशोधनानंतर लॉंग टर्म अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असं निष्कर्ष आले की अशा पद्धतीने तापमानामध्ये बदल जर झाला तर त्याचा गुणात्मक दर्जात्मक फळपिकावर परिणाम होतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं शेवटी संख्या नाही कमी झाली परंतु गुणात्मक फरक झाला, त्या साखा निर्माण झाला, त्यातला कलर जर चांगला जर नाही जर झाला तर शेवटी बाजारामध्ये मिळणारं मूल्य जे आहे ते शेतकऱ्याला कमी होतं, परिणामी शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं. तर या बाबी विचारात घेऊन जे कृषी विद्यापीठातले संशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ आहेत ते कृषी विभागाचे अधिकारी आणि ह्या ज्या काही आंबा फळ उत्पादक संघ आहेत किंवा ते शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय अनुभव आहे. कारण शेती हा केवळ एका विद्यापीठ किंवा प्रयोगशाळेतला संशोधनाचा विषय नाही. या ठिकाणी प्रत्येक शेतकरी हा संशोधक असतो, प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं असतं. आता आपण जर केवळ सिंधुदुर्गमध्ये जर गेलो तर आपल्याला मार्केटमध्ये बघतो की आपण देवगड हापूस म्हणजे त्या ठिकाणी जो देवगड तालुका आहे तर त्यातल्या पर्टिक्युलर ठिकाणी हापूसचं जे उत्पादन होतं त्याला देवगड हापूस, वेंगुर्ला हापूस, त्या ठिकाणी जे आहे कणकवली, असे म्हणजे एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील 3-3 ब्रँड आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरी हापूस म्हणून वेगळ्या नावाने तो ओळखला जातो, कर्नाटक हापूस म्हणून वेगळ्या नावाने तो ओळखला जातो. तर अशा प्रकारे त्या ठिकाणचं स्थानिक हवामान जे आहे तर त्याचा परिणाम जो आंब्याच्या उत्पादनावर त्याच्या प्रतीवर जो होतो याचा अभ्यास जो आहे तो कृषी विद्यापीठांनी केला आणि कृषी विद्यापीठाचं कृषी शास्त्रज्ञांचं मत विचारात घेऊन एक संयुक्त अशा पद्धतीने हे जे काही प्रमाणक ज्याला म्हणतो आपण हवामान प्रमाणक तर ही निश्चित केली जातात. जसं की तापमान कोकण विभागासाठी 38 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे आणि कमी तापमान जे आहे ते 13 डिग्रीपेक्षा कमी तापमान जर झालं तर त्या ठिकाणी नुकसान होतं. पण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये कमी तापमानाचा ट्रिगर हा 10 डिग्री सेल्सिअस आहे, जास्त तापमानाचा ट्रिगर हा जवळपास 40 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे त्या व्यतिरिक्त जे आहे त्या भागातला तापमानाचा विचार करून विद्यापीठ जे सुचवतं तर त्या अनुषंगाने हे ट्रिगर निश्चित केले जातात. जसं हवामान आधारित आपण ही पीक विमा योजना राबवतो ती प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे, पण मग साधारणपणे या पिकाचं जे झालेलं नुकसान असतं तर त्याची एक संरक्षित रक्कम ही कशी ठरवली जाते आणि मग ह्या संरक्षित रक्कम मिळवण्यासाठी म्हणून की याच्यामध्ये जो काही हप्ता द्यायचा असतो प्रीमियम आपण ज्याला म्हणतो तर तो किती असतो? अत्यंत चांगला प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक पीक जर म्हटलं तर त्याचं सर्वसाधारणपणे उत्पादन मूल्य लक्षात घेऊन जे आहे तर त्यांना शेतकऱ्यांना त्याचं निगा राखणे, त्याला खतं पाणी पुरवठा वगैरे करणे, औषधोपचार करणे याच्याकरता एक पीक कर्ज मर्यादा जी आहे ती निश्चित केली जाते जिल्ह्याला राज्य पातळीवर. सर्वसाधारणपणे फळपिकांच्या बाबतीमध्ये जे आहे ते पीक कर्ज मर्यादा लक्षात घेऊन आंबा पिकासाठी 1,40,000 रुपये हे संरक्षित मूल्य जे आहे प्रति हेक्टरी हे ठरवण्यात आलेलं आहे. आणि मग हे संरक्षित मूल्याची विभागणी जी आहे ही ठिकाणी आहे तर की अवेळी पाऊस जर पडला तर त्याला जास्तीत जास्त जे आहे ते 15,400 रुपये अधिक पहिल्या टप्प्यातले 12,000 असे सर्वसाधारणपणे एक 28,000 रुपये. त्याच्यानंतर दुसरा जो ट्रिगर आहे तो आहे जास्त तापमानाचा, कमी तापमानाचा एक ट्रिगर आहे, वेगाच्या वाऱ्याचा ट्रिगर आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जर वारे जर वाहिले आणि त्याच्यामुळे जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी 72 तासात नुकसान जर दिलं तर त्याच्यामुळे होणार नुकसान आहे तर त्याच्याकरता ट्रिगर आहे. अशा सगळ्या ट्रिगरमध्ये ती विभागणी केली जाते. आणि याच्यासाठी जो विमा हप्ता आहे
तो सर्वसाधारणपणे एकूण विमा संरक्षित रकमेच्या 5% असं निर्धारित करण्यात आलेला होता. पण मध्यंतरी केंद्र सरकारने बदल केले, कारण याची वारंवारता खूप वाढायला लागली, क्लेम खूप वाढायला लागले, त्याच्यामुळे विमा हप्ता दर खूप यायला लागले. आपण जर बघितलं तर आंबा पिकासाठी जे आहे चालू वर्षी जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त दर आहे 67%. म्हणजे 100 रुपये विमा संरक्षित रकमेच्या 67%, म्हणजे आपण 1,40,000 रुपये ही जर विमा संरक्षित रक्कम जर घेतली तर एकूण विमा हप्ता हा 93,800 रुपये आहे. म्हणजे इतका रक्कम भरावी लागते. पण त्या शेतकऱ्याला पूर्वी फक्त 5% म्हणजे 7,000 रुपये होते. मग उर्वरित रक्कम जी आहे ते केंद्राने राज्य शासन द्यायचं सबसिडी म्हणून. पण केंद्राने हा वाढता बोजा लक्षात घेऊन त्यांनी असं निर्धारित केलं की 30% जे विमा हप्ता आहे त्याच्यातले 30%ले 5% शेतकरी देईल, 12.5% केंद्र देईल आणि 12.5% राज्य देईल. अशा पद्धतीने जर आहे तर 30% जर वास्तवदर्शी विमा हप्ता जर असला तर शेतकऱ्याला फक्त 5% भरायला लागतात. काही आता जसं मी चर्चा केली तर आंब्याच्या बाबतीमध्ये 67% विमा हप्ता आहे. मग तो खूप मग राज्यावरचं ते बर्डन वाढेल, कारण केंद्राने स्वतःसाठी 12.5% लिमिट घालून घेतलं. मग राज्याने असं केलं की राज्य 35% जर विमा हप्ता जर असेल तर शेतकऱ्यांनी 65% भरायचे, केंद्र 12.5% देईल आणि राज्य म्हणजे त्यांची 12.5% अधिक 5 17.5% देईल. पण 35%च्या पुढे जर गेला तो विमा हप्ता तर जो काही पुढे जाईल, उदाहरणार्थ 67% वजा 35% तर जवळपास 32% राहतात. त्यातले 16% शेतकऱ्यांनी भरायचे, 16% अजून राज्य देईल. त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरायचा विमा हप्ता जो आहे या रायगडच्या केसमध्ये जो आहे तर हे 16% अधिक तुमचा 5% असं जवळपास 21%. म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्याला जिल्हानिहाय वेगवेगळे आहेत. तर काही ठिकाणी 7,000 रुपयापासून तर जवळपास 29,400 रुपयापर्यंतचा हा विमा हप्ता आहे. हा जिल्हानिहाय वेगवेगळा आहे. जसं आपण म्हणालात की प्रत्येक पिकासाठी म्हणून एक आपल्याला विमा हप्त्याची निर्धारित किंमत द्यावी लागते किंवा 5%पेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. मग या विमा हप्त्यामध्ये मग राज्य सरकार असेल, केंद्र शासनाचं असेल, एक विमा हप्त्यामध्ये अनुदान दिलं जातं, तर त्याची विभागवारी कशी आहे? सर्वसाधारणपणे आपण बघतो की समाजातले जे दुर्बल घटक आहेत, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी असतील, काही अल्पभूधारक शेतकरी असतील, तर त्यांना विशेष सवलती अनेक योजना देण्यात येतात. परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट, इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर होल्डिंग, तर त्यांना संरक्षण देण्यात येतं. यामध्ये सर्वसाधारणपणे जर वास्तवदर्शी विमा हप्ता हा 30% जर असेल तर शेतकरी 5%, म्हणजे शेतकऱ्याला 5% भरायचेच आहे कंपल्सरी. आणि उर्वरित 25%तलं निम्मे राज्य सरकार निम्मे केंद्र सरकार असं देतं. परंतु आता नुकसान भरपाईचं प्रमाण वाढल्यावर हा वास्तवदर्शी विमा हप्ता वाढला. उदाहरणार्थ आपण जर आंब्याचं उदाहरण जर घेतलं तर रायगड जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वात जास्त 67% विमा हप्ता आहे आणि सिंधुदुर्गामध्ये 30% विमा हप्ता आहे. तर रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला राज्य शासनाने 30%वरून 35%पर्यंत गेलं तर राज्य शासनाने तो बोजा घेतला उर्वरित 5%चा. आणि त्याच्या पलीकडे जर गेलं तर शेतकऱ्याला निम्मे आणि याला राज्य सरकार निम्मे असं बेअर करतं. तर या केसमध्ये जर बघितलं रायगडच्या याच्या केसमध्ये तर आपण जर बघितलं तर एकूण विमा हप्ता हे 1,40,000ला 93,800 रुपये हा एकूण विमा हप्ता भरावा लागतो. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा विमा हप्ता हा 29,400 रुपये आहे. म्हणजे साधारणतः 30,000 जर म्हटलं तर 93,000 वजा 30,000 बरोबर 63,000, म्हणजे 63,000 अनुदान जे आहे याच्यामध्ये ते राज्य आणि केंद्र सरकारमार्फत देण्यात येतं. त्याच्यामध्ये आता 12.5% म्हणजे सर्वसाधारणपणे तुमचं एक 17,000 ते 18,000 रुपये हे केंद्र सरकार विमा हप्ता अनुदान देतं आणि उर्वरित आहे 63,000तले 18,000 वजा जाता जे आहे ते राज्य सरकार अनुदान. त्याच्यामुळे भरीव अनुदानाचा सपोर्ट जो आहे त्या योजनेमध्ये देण्यात येतो. आणि आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला फक्त 7,000 रुपये भरावे लागतात, कारण वास्तवदर्शी विमा हप्ता तिथं 30% आहे. म्हणजे विभागवार आणि जिल्हानिहाय थोडा बहुत हप्त्यामध्ये बदल होतो. मग एक साधारण एक शेतकरी वैयक्तिकरित्या एक आपल्या पूर्ण आंबा या पिकाचं नियोजन करत असताना एक शेतकरी साधारण किती क्षेत्रासाठी विमा भरू शकतो? आपल्या राज्यामध्ये जवळपास 80%हून अधिक शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांना सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे शासनाने या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये फळपीक विमा योजनेत सहभाग घेण्याकरता 4 हेक्टरची मर्यादा निर्धारित केली आहे. ती 4 हेक्टर मगाशी सांगितली ती सर्व प्रकार मिळून एका शेतकऱ्याकडे अनेक फळपीक असू शकतील. ती सगळं पीक मिळून किंवा मग एक आंबा पीक जर घेतलं तर त्याच्याकरता 4 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे आहे तर तो विमा संरक्षण दोन्ही हंगामात मृग आणि आंबा मिळून सगळं फळपिका मिळून तो घेऊ शकतो, अशी मर्यादा आपण निर्धारित केलेली आहे. एकूणच शेती कर्ज घेतलेले जे काही शेतकरी असतील किंवा मग शेती कर्ज न घेतलेली ज्याला आपण बिगर कर्जदार शेतकरी म्हणतो, तर जे काही कर्जदार शेतकरी आहेत यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता म्हणून त्यांच्यासाठी ही आवश्यक बाब आहे. ही आवश्यक बाब पूर्वी होती, म्हणजे जे कर्ज काढायचे त्यांच्यासाठी ही आवश्यक बाब होती. परंतु आता शासनाने निर्णय घेतला की ही प्रत्येकाचा वैयक्तिक वैकल्पिक विषय आहे. त्याच्यामुळं
कर्जदार शेतकऱ्यांनी आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घ्यायचा की न घ्यायचा हे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. फक्त कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक आहे की त्यांनी जर कर्ज जर घेतलं जर असेल तर ज्या वित्तीय संस्थेकडनं त्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांनी विमा हप्त्यामध्ये भाग घेण्याचा अंतिम दिनांक संपायच्या 7 दिवस किमान आधी, उदाहरणार्थ आता कोकणाव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामध्ये 31 डिसेंबर आहे तर त्यांनी सर्वसाधारणपणे 23 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे. जर त्याला विमा योजनेत भाग जर घ्यायचा जर नसेल तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये जिथून कर्ज घेतलं त्यांना कळवायचं की मला भाग घ्यायचा नाहीये. त्यांनी जर तसं लेखी जर कळवलं नाही तर त्याचा म्हणजे अनुमोदन आहे असं गृहीत धरून ती वित्तीय संस्था त्याचा विमा हप्ता कट करेल आणि विमा कंपनीकडे तो भरेल. असं आहे. आणि मग आपल्याला हा जो काही अर्ज करायचा आहे, मग बिगर शेतकरी धारक जे कर्जधारक असतात ते शेतकऱ्यांनी जर अर्ज करायचाच असेल तर मग तो अर्ज नेमका कुठं करावा आणि असा अर्ज करत असताना याला काही कागदांची पुरवठा आपल्याला करावा लागतो का? अत्यंत चांगला प्रश्न आहे की जे बिगर कर्जदार शेतकरी आहे ते सर्वसाधारणपणे आता ऑनलाईन म्हणजे स्वतः घरी बसून तुमच्या लॅपटॉपवरनं कॉम्प्युटरवरनं तुम्ही सहभागी होऊ शकता. त्यासाठी केंद्र सरकारचं जे पोर्टल आहे www.pmfby.gov.in या पोर्टलवर तुम्ही गेला की त्याच्यामध्ये तुम्ही राज्य सिलेक्ट केलं, तुमचा जिल्हा सिलेक्ट केला, तुमचं फळपीक सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर तुमचं गाव, तुमचा सर्वे नंबर, गट नंबर सिलेक्ट केला की तुमच्या नावावर किती शेती आहे. आपल्याकडे जे काही ऑनलाईन सातबार आहे तिथनं रेकॉर्ड फेच होतं, ते दाखवतं की तुमच्या नावावर या आहे ह्या गटामध्ये 2 हेक्टर शेती आहे तर त्याच्या मर्यादेमध्ये किती फळपीक आहे तर हे तुम्ही सिलेक्ट करायचं. त्या फळपिकाचा त्या जिल्ह्याकरता जो विमा हप्ता आहे त्याच्याकरून ते अमाऊंट बाय डिफॉल्ट मशीन लर्निंगने येते त्या ठिकाणी इतका हप्ता भरायचा आहे. आणि जसं तुम्ही लाईट बिल, टेलिफोन बिल भरता तसं गुगल पे नाही परंतु तुमचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तो विमा हप्ता भरून सहभाग घेऊ शकता. याच्यामध्ये महत्त्वाचं एक आहे की फळबागेत भाग घेण्याकरता ती फळबाग उत्पादनक्षम असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की आंबा पिकाच्या बाबतीमध्ये किमान फळबाग ही 5 वर्षाची असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे त्या फळबागेचा फोटो जो आहे तो जिओटॅग फोटो ज्याच्यावर लॅट लॉंग वगैरे आहे डिस्क्रिप्शन तो फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो. बाकी तुम्हाला पूर्वी जो काही फिजिकल फॉर्मॅटमध्ये 7-12 घेऊन यावा लागायचा, 8 घेऊन लागायचा त्याची आता गरज नाही भासत. तो ऑनलाईन तुम्हाला रिट्राय होतो. एखाद्या शेतकऱ्यांनी जर भाड्याने दुसऱ्याची शेती जर करत असेल तर त्यांनी मात्र हा रजिस्टर्ड भाडे करार जो आहे तो मात्र या संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. शेतकऱ्याला काही समस्या आल्या जर शक्य नाही झालं तर आपल्या गावोगाव आता कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत तर त्यांच्या माध्यमातून जे आहे त्यांचं सहकार्य घेऊन विमा हप्त्यामध्ये लाभ म्हणजे सहभाग जे आहे ते घेऊ शकतात. एकदा का शेतकरी बांधव याच्यामध्ये सहभागी झाले, त्यांची जी काही विमा हप्त्याची रक्कम आहे ते भरून, तर मुळातच जे काही नुकसान होतं तर ते नुकसान भरपाई जी आहे ती कशा पद्धतीने दिली जाते, ती कशी निश्चित केली जाते? नुकसान भरपाई ही वेदर ट्रिगर बेस आहे म्हणजे हवामानाचे प्रमाणावर आधारित आहे. जिथं कमी तापमान, जास्त तापमान आहे तर त्या ठिकाणी तर जे स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीवरूनच ती निर्धारित केली त्याला शेतकऱ्याला काय करावं लागत नाही. त्याचा ट्रिगर हिट झाला की ऑटोमॅटिकली त्याच्या बँक अकाउंटमध्ये ती जमा होऊन जाते. परंतु याच्यामध्ये 2 ट्रिगर असे आहेत की जो वेगाचा वारा 25 किलोमीटर वेगाने वारे वाहिले तर तो ट्रिगर हिट जर झाला आणि त्याच्यामुळे जर आंबा फळगळ झाली, नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी ती घटना घडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला सूचना द्यायची की माझं नुकसान झालंय. आणि दुसरं आहे गारपीट जी 1 फेब्रुवारी ते 31 मेपर्यंत ती जर घडली तर त्याच्या बाबतीतही नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आतमध्ये सूचना द्यायची. त्याच्यानंतर विमा कंपनी म्हणजे शेतकरी, कृषी विभागाचा माणूस आहे त्याचा पंचनामा करेल, किती लॉस झाला त्याचा असेसमेंट करेल, त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई ही त्याच्या बँक अकाउंटमध्ये जी आहे ती क्रेडिट केली जाते. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हंगाम संपल्यानंतर आणि विमा कंपनीला जो काही देय विमा हप्त्याचं अनुदान आहे तर ते दिल्यानंतर ही विमा त्याचं नुकसान भरपाई जी आहे सर्वसाधारणपणे 21 दिवसामध्ये जी आहे तर ती सेटल केली जाते. अच्छा सर, विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आंबा हा फळांचा राजा म्हणून आपल्याकडे ओळखला जातो. त्याचा उत्पादन विचार करता राज्याचा याच्यामध्ये एक चांगलं उत्पादन देणारं एक राज्याचं आपलं स्थान आहे. तर मग आपला हा विषयाच्या निमित्ताने आपण आंबा पीक विमा योजनेच्या संदर्भात म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की लोकांना याच्या संदर्भात संशय वाटतो की ही योजना केवळ कंपनीच्याच फायद्याची आहे किंवा ही आहे. आतापर्यंत 2015-16 पासून आतापर्यंत आपण जर आलेख जर घेतला तर सर्वसाधारणपणे राज्यामध्ये जवळपास 882 कोटी रुपयाचा विमा हप्ता केंद्र, राज्य आणि शेतकरी मिळून हा भरला आहे. त्याच्या अगेन्स्ट 878 कोटी रुपये ही नुकसान भरपाई म्हणजे 99% मिळालेली आहे. आणि त्यात कोकणाचा जर विचार जर केला तर कोकणामधनं जवळपास 700 कोटी रुपये म्हणजे 878 पैकी 700 कोटी रुपये कोकणातल्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे विमा हप्ता भरून. आणि कोकणातल्या शेतकऱ्याला त्याच्या अगेन्स्ट जे आहेत ते 780 कोटी रुपये म्हणजे 80 कोटी रुपये विमा हप्त्यापेक्षा जास्त मिळालेले आहेत. त्याच्यामुळे निश्चितच तशा अर्थाने विचार जर केला तर शेतकऱ्याच्या दृष्टीने ही फायदेशीर ठरलेली आहे. तरी माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की जितकं तुमचं क्षेत्र आहे त्या प्रमाणामध्ये ह्या हवामान धोक्यांचा अभ्यास करा. तुमच्या इकडे काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन जे आहे तुम्ही या विमा योजनेमध्ये सहभागाचा निर्णय
या अशीच मी या ठिकाणी शेतकरी वर्गाला आवाहन करू इच्छितो. नक्की सर, आपण केलेल्या या आव्हानाचा शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये सहभागी होतील असं आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.